Namaskar and welcome to Idea Dance Maharashtra Dance powered by Lux Fragrance Deo Spray. अग्निपरीक्षेतून ताऊन सुलाखून निघालेले आपले सुपर 10 मागच्या आठवड्यापासून जनतेच्या परीक्षेला सामोरे जाऊ लागलेत. आज आपल्या हाती येणार आहे जनतेच्या परीक्षेचा पहिला निकाल. आणि तो निकाल आहे निकाल कुठे आहे? कोणी घेतला का? नाही ना? आय एम सॉरी पण निकाल कुठे आहे? सिद्ध्या, किती वेळा तुला सांगते, जरा थांब रे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला घाई असते, किती वेंधळेपणा करायचा. तू काय म्हणत होतास मगाशी? जनतेच्या परीक्षेचा निकाल. अच्छा तो आहे. एक्झॅक्टली. मी विसरलो होतो. आय एम सॉरी. व्हेरी गुड. बरोबर. राहू दे सिद्धार्थ. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानते, ज्यांनी लाखोनी मतं पाठवून आमच्या या सर्व स्पर्धकांना खूप खूप प्रोत्साहन दिलंय. आणि आता त्या सगळ्यांनी निवडलेत त्यांचे सुपर 9. हा प्रेक्षकांचा निर्णय कदाचित काही जणांना कटू वाटू शकेल, पण शेवटी म्हणूनच त्यांना मायबाप प्रेक्षक म्हणतात, कारण प्रेक्षक ठरवत असतात की त्यांच्या मनाला भावलेला सुपरस्टार कोण आहे. त्याआधी मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते अर्थातच की तुम्ही महाराष्ट्राचे सुपर 10 आहात आणि राहणार आहात. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याकरता खूप जोरदार टाळ्या. या सुपर 10 पैकी 3 जण ज्यांना जनतेच्या परीक्षेत सगळ्यात कमी वोट्स मिळालेत ते आज असणार आहेत डेंजर झोन मध्ये. तेव्हा आता बोलवूया आपल्या सुपर 10 पैकी 5 डान्सिंग स्टार्सना. पुण्यकर, वेदांगी, पूजा, मृण्मयी आणि अक्षता. जोरदार टाळ्या. ह्या 5 डान्सिंग स्टार्स पैकी एक डान्सिंग स्टार आहे डेंजर झोन मध्ये. तो किंवा ती कोण आहे हे आपण पाहूया. तुम्हा 5 जणांपैकी एक जण आज डेंजर झोन मध्ये आहे आणि तो किंवा ती डान्सिंग स्टार जी डेंजर झोन मध्ये आहे त्याचं नाव आहे अक्षता. पुण्यकर, मृण्मयी, पूजा, वेदांगी, तुम्हा चौघांचे खूप 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 अभिनंदन. तुम्ही आहात सुपर 9 मध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या चौघांसाठी. अक्षता, आज डेंजर झोन मध्ये आहेस. तुला तुझ्या परफॉर्मन्ससाठी वाट बघावी लागेल. तोपर्यंत तू त्या लाल सोफ्यावर जाऊन बस आणि तुम्ही चौघे तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सची तयारी करू शकता. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला सुरू करूया आजचा हा भाग. सर्वप्रथम येत आहे स्वतःच्या 6 पॅक वर फिदा असलेला मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर. पयाला नमन हो पयाला नमन करीतो वंदन हो करीतो वंदन. अरे हो गणपती बाप्पा. नमन करुणी वंदन इदा मांडून इदा देवाला इदा गावाला इदा पाटलाला इदा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. पयल नमन आम्ही करीतो वंदन.
अरे बोला गणपती बाप्पा. वा 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 पुण्यकर. गणपतीच्या आशीर्वादाने आजची सुरुवात झालेली आहे आपल्या परफॉर्मन्सेसची, आपल्या कार्यक्रमाची. आणि काय सुरुवात झाली आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या पुण्यकरसाठी. आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा एनर्जेटिक परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर स्वरूप. छान होता पुण्यकर, मला आवडला परफॉर्मन्स. मला कुठेतरी असं वाटलं पुण्यकर थोडा स्टिफ होता. मला एकच ॲडवाइस आहे, मास्टर देवेंद्रला फॉलो कर. फोक डान्सिंग, तुझं एनर्जी आहे, तुझ्यामध्ये टायमिंग आहे, प्रिसिशन आहे, स्पीड आहे, उपयोग कर. नाईस परफॉर्मन्स, नाईस स्टार्ट टू द एपिसोड. ऑल द बेस्ट थँक्यू सर. पुण्यकर. अत्यंत ऊर्जा असलेलं हे नृत्य तू केलंस. मला असं वाटलं की पहिली जी तू पोज घेतलीस ना, एक धांग आणि दुसरी धांग असं इकडे बघून ती लेट झाली असं मला वाटलं. ओव्हरऑल परफॉर्मन्स मला आवडला, पण सुरुवात परफॉर्मन्सची मला जास्ती आवडली शेवटापेक्षा. आणि काही त्यातल्या ज्या फुटस्टेप्स होत्या याच्यासाठी मास्टर देवेंद्रना अत्यंत सलाम आहे माझा. काय बीट उचलायचे हे त्यांना खूप छान, त्यांची मास्टरी असं मी म्हणेन फोकमध्ये. आणि खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. जी एनर्जी तुझ्यामध्ये आहे, जो फोर्स तुझ्यामध्ये आहे, तो खरंच माझ्यात नाही आहे. मला खूप प्रामाणिकपणे सांगायचं, कारण की डेफिनेटली तू एका वेगळ्या स्केलवर तू ऑन स्टेज जाऊन परफॉर्मन्स करतोस. आपण फोक डान्स करताना काही गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो. आपल्यात आतला एक वेगळा कलाकार जागा होतो आणि आपण त्या कलाकाराला जागतो आणि मग आपण परफॉर्मन्स करतो. तुला आवडलं, तुझ्या मनातनं आलेली जी कला आहे तू जी सादर करतोस ते लोकनृत्य, आणि ते तू पुरेपूर 100% केलंयस. चक दे फट्टे. थँक्यू सर. बेस्ट ऑफ लक पुणेकर. Keep it up. थँक्यू मास्टर देवेंद्र. चला, मास्टर्स कडनं थोड्या मिक्स्ड पण चांगल्या रिॲक्शन झाल्यात. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. तू जेव्हा ज्या स्टाईलमध्ये या स्टेजवरती ज्या स्टाईल्स प्रेझेंट केल्यास त्या स्टाईलला तू पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न केलायस. आजचा परफॉर्मन्स सुद्धा तसाच होता. मला सगळा परफॉर्मन्स अतिशय आवडला. म्हणजे माझ्या जे चेहऱ्यावरती स्माईल आलं ते एंडपर्यंत गेलंच नाही. कीप इट अप. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट. मला एक सांग, तू आता सगळ्यांचे कमेंट्स वगैरे मिळाले, तुला तुझं रँकिंग नकोय? नक्की हवी. तुला तुझा नंबर नकोय की बाबा आपण किती वेळ आलो, बरोबर ना? 6 पॅक्सने कुठपर्यंत पोहोचला, 6 वर पोहोचला, त्याच्या खाली आहेस, वर आहेस, कळायला पाहिजे ना. ते कळायला नको. हा मग. तर तुझ्या मागच्या आठवड्यातील परफॉर्मन्स वरून जनतेनं तुला वोट केलं होतं, बरोबर? जनतेच्या निकालानुसार तुला मिळालेल्या एकूण वोट्सच्या आधारे तू आहेस 4थ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या पुण्यकरसाठी. मी अजूनही खूप काही दाखवणार आहे, तर मला असं अपेक्षा आहे की तुम्ही टॉप 4 मधून मला टॉप 2, टॉप 1 असे वोटिंग्स मला भेटतील. तर जसं लॉलीपॉप आहे पुण्यकर, तर अजून वोट करून तुम्ही पुण्य करा. मी पण खूप काही पुण्य करील ह्या स्टेजवरती. वा वा. आमच्या वोटिंग लाईन्स चालू आहेत. तुम्ही बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पुण्यकरसाठी वोट करू शकता. एकदा पुण्यकरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. आता आपल्या समोर येते आपल्या गाण्याचं टॅलेंट लपून ठेवणारी गायिका, मास्टर सोनियाची कलाकार, पुण्याची अष्टपैलू पूजा. ओरे पिया, ओरे पिया, ओरे पिया. पूजा, काय झालं?
तू थांबलीस का? ॲक्च्युली माझ्या अंगठ्यामध्ये जो लॉक होता तो निघाला आणि तो निघाला म्हणजे मी माझ्या ज्या पुढच्या स्टेप्स होत्या लॉक सुटला की मग नाही होऊ शकत असं होतं. ओरे पिया है. हो, पण तू प्लॅटफॉर्म टच केलेलास. एरियल करते त्यामुळं माझं जास्त करून हवेतच होतं. त्यामुळं प्लॅटफॉर्मला जरी आले तरी मी खाली येऊन एरियल नाही करू शकत ना. हा, म्हणजे तिचा मुद्दा बरोबर आहे की एरियल ऍक्ट होता आणि ज्या काही स्टेप्स तिला दिल्या होत्या, जी काही कोरिओग्राफी दिली होती ती हवेतली होती. त्याच्यामुळे जमिनीवर येऊन सुद्धा काहीतरी तिला नुसतं पुढे ढकलायला लागलं असतं. त्याच्यापेक्षा थांबणं तिला बहुतेक जास्त सोयीस्कर वाटलं असेल आणि रिस्क आहे, म्हणजे ते कापड सुटल्यानंतर काहीच नाही होऊ शकत, त्यामुळे तिला सोडावं लागलं. वाईट आहे, पण आपल्या दोन्ही मास्टर्सना काय वाटतं विचारूयात. मास्टर स्वरूप, कॉम्पिटिशन, आय फील कॉम्पिटिशनचं एक रूल असतं. आपण कधीही एक स्पोर्ट्समॅन तो बॅटिंग करायला गेला आणि बोल्ड झाला, त्याला परत एक बॅटिंग करायला भेटत नाही. तर ते एकदा मास्टर सोन्यानी तिला ट्रेन करून तिने तिच्या जबाबदारीला तिकडे पाठवलं आहे. तर एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑन पूजा. ते स्टार्चचा ग्रिपच, म्हणजे तुला माहीत आहे ते असं पकडून ठेवायचं म्हणजे ठेवायचं. टिल दी एंड यू कॅनॉट लिव्ह इट. पण आता कॉम्पिटिशन आहे, रूल्स आहे. आय एम हर्ट. पूजा, मला पहिलं तुझं स्माइल बघायचं आहे. स्माइल प्लीज. अरे बच्चा, तू ऑलरेडी 9 सुपरस्टार्स मध्ये आहेस ना, सो काळजी का करतेस? दिस इज रिअल कॉम्पिटिशन. लोकांनाही कळू दे ना की आपण किती प्रामाणिकपणे ह्या स्पर्धेला सर्वांसमोर मांडतो आहोत आणि लोक खूप पॉझिटिव्हली घेतील जर तू असं लोकांसमोर गेलीस तर. ओके, सो वाईट वाटून घेऊ नकोस. थँक्यू. पूजा, इट्स सो सॅड. म्हणजे की तिला काय वाटतंय तेच एक्झॅक्टली मला इथे बसून वाटते. एका आर्टिस्ट करता किती किती त्रासदायक असू शकतं, किती डिसहार्टनिंग आणि हार्ट ब्रेकिंग असू शकतं की असं काहीतरी होणं. आणि त्यातून पूजा आपली अतिशय अतिशय स्ट्रॉंग कंटेंडर्स पैकी एक आहे. हे सगळं असलं तरी ही वस्तुस्थिती आहे की ही कॉम्पिटिशन आहे आणि स्पर्धेच्या रूलनुसार तुला आज आम्ही हा ऍक्ट कंटिन्यू करायला देऊ शकत नाही. पण तुझ्या येणाऱ्या प्रवासाकरता तुला आतापेक्षा जास्त शुभेच्छा आणि तुझं पूर्वीचं सगळं कॉन्फिडन्स तू परत आण आणि परत मंचावरती तेवढाच डबल फोर्सने ये. आणि आय जस्ट होप की तू पुढच्या वेळी येशील तेव्हा हे सगळं आम्हाला विसरायला लावशील आणि परत एक एस कार्ड आमच्या समोर टाकशील. ऑल द बेस्ट. थँक्यू ग्रँड मास्टर. आत्ता जी काय चूक झाली आहे ती म्हणजे आता विसरून जाईल मी आणि पुढचा परफॉर्मन्स इतका भारी देईल की म्हणजे सगळ्यांनी म्हणजे ते असं झालं पाहिजे, ओ शेट काय केलंय ना. बरं चल, तू अजिबात स्माइल नाही करत आहेस ना, तुला एक स्माइल करणारं थोडंसं एक छानसं रिझन देऊ? चालेल. मागच्या आठवड्यातील तुझ्या परफॉर्मन्सेस वरून जनतेने दिलेल्या कौलाप्रमाणे तू आहेस 6व्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या. आता कसं ते स्माइल आलं बघ, किती छान वाटतंय. थँक्यू सो मच. आपल्या सुपर 9 मधली पुढची परफॉर्मर येत आहे. गेले अनेक आठवडे रोमॅन्टिक परफॉर्मन्सेस देणारी मास्टर स्वरूपची शिलेदार मुंबईची ब्युटिफुल रोमॅन्स क्वीन वेदांगी. जोरदार टाळ्या.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगीसाठी. मास्टर्स, ग्रँड मास्टर, मी इथूनच बोललो तर चालेल? मी इथेच बरं आहे. खरं तर अमृता येणार होती, पण ती मागच्या मागे कुठेतरी पळून गेली. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स होता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वेदांगीसाठी. आपण आपल्या मास्टर्सना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर सोनिया. मास्टर्सला विचारूया म्हणताच ती वेडातनं बाहेर आली. लगेच. वेदांगी छान केलंस, खूप छान केलंस. मुळात वेडेपणा कशाला असतो की कंट्रोल नसतो, की काय मेंदू सांगतो आणि तुम्ही ऍक्शन काय करता. तरी आपल्याला डान्सची कॉम्पिटिशन आहे म्हणून ते तालात तर करायचंय, बेताल तर नाही वाटता कामा. आणि तरीही ते वियर्ड वाटलं पाहिजे, वेडं वाटलं पाहिजे. हा बॅलन्सच खूप कठीण आहे आणि जो तू खूप चांगला दाखवलास. थँक्यू. फारच छान. थँक्यू. वेदांगी, तुझी स्टोरी आवडली. थँक्यू. ओके. त्या कन्सेप्ट वाईज तुझे एक्सप्रेशन्स, तुझ्या ज्या फिलिंग्स आणि थोडासा फ्रीस्टाईल आणि कंटेम्प्टच्या काही एक दोन एलिमेंट्स वापरलेस, त्या दृष्टीने तुझा ॲक्ट खूप छान होता. मला एवढं सांगायचं आहे की तुझा मला डान्स अजून बघायचा आहे. ओके. तू ॲक्ट आता जो ऑन स्टेज केलास दॅट इज सुपर्ब. थँक्यू. ओके. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. हा डान्सला कुठलं नाव देऊ, फ्री स्टाईल म्हणू का कंटेम्पररी म्हणू, इट इज बियॉन्ड द बाउंड्री. कारण तिला कॅरेक्टर होल्ड करून, विकेड करून, क्रुकेड करून बॉडी, शी हॅज टू कंट्रोल ऑल दॅट. अँड द मूवीज वी हॅव सीन ऑफ ग्रँड मास्टर ॲज इन वॉट अ परफॉर्मन्स. अगेन वी इन्स्पायर्ड आवर सेल्स फ्रॉम दॅट. आणि वेदांगी, यू आर ब्रिलियंट ऑन फ्लोअर. यू आर रिअली हॉरिफाईंग अँड टेरिफिक. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. चला, आपल्या मास्टर्स कडनं खूप चांगल्या कमेंट्स आल्या आहेत. खूप घाबरलेत आपले मास्टर्स. हे खूप चांगलं घडलंय. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. तुझ्या पहिल्या पॉस्चर पासून तुझं एक कॅरेक्टर पकडलंस ते एंड पर्यंत तू अप्रतिम निभावलंस. मला खूप आवडला हा परफॉर्मन्स. थँक्यू. आतापर्यंत तू ह्या स्टेजवरती इतकी गोड गोड स्वीट रोमॅन्टिक रूपात आली आहेस की खरोखरच तू अशा प्रकारे काहीतरी करू शकतेस, ते होल्ड करू शकतेस. तीच मला वाटतं खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुला. आणि मला असं वाटतं नक्कीच आपली जनता सुद्धा ह्याचं एक नोट घेईल की तू वेगळ्या वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या वेगळ्या रूपात त्यांच्या समोर येण्याचा प्रयत्न करतेस. सो कीप इट अप. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ग्रँड मास्टर. वेदांगी, आता मागच्या आठवड्यातील तुझ्या परफॉर्मन्सला जनतेनं दिलेल्या वोट्सनुसार तू आहेस 7व्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या द ब्युटिफुली हॉरिबल वेदांगीसाठी. थँक्यू. आता आपल्या समोर येत आहे सुपर 9 मधील पुढची कंटेस्टंट. येथे द्वंद्व खेळून सुपर 10 मध्ये प्रवेश मिळवणारी मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची शेरनी मृण्मयी.
कि तुम्हें ऐसी जिद करने लगे, जाने तुमने क्या क्या सोचा आगे आगे, हम तो अब डरने लगे। अरे सोचा है ये कि रात और दिन तुझे प्यार करेंगे हम, डरते हो क्यों हो जाने मन मेरे प्यार से। ये क्या हुआ, क्यों ऐसे हमें सताने लगे। काय बोलू, जोरदार टाळ्या होऊन जाऊन वाव. माझ्याकडे शब्द नाहीये, पण आय एम सो शुअर की मास्टर्सना तुला नक्कीच काहीतरी सांगायचं असेल. ऑलराईट, सो आपण विचारूयात मास्टर्सना. मास्टर देवेंद्र. मृण्मयी, तू ज्यांचं गाणं केलंयस ना, त्यामुळे मला काही सुचतच नाहीये की तुला कुठच्या स्केलवर कम्पेअर करू, कारण की देर इज नो कम्पॅरिझन डिअर. मला एकच सांगायचं आहे की तुझ्या फ्री स्टाईल पॉइंट ऑफ व्ह्यूने तू तुझा डान्स आणि जो ॲक्ट केलाय, मला तुझा अजून डान्स अजून वेगळ्या पद्धतीने हवा आहे बघायला. बट तू जे केलंस सॉन्गच्या मूडप्रमाणे तुझी इन्व्हॉल्वमेंट आणि नजाकत आणि ज्या काय फिलिंग्स आणि एंड पार्ट जो केलास, ये क्या हुआ, क्यों ऐसे हमें सताने लगे. त्याच्यात तुझी खासियत आहे. सो कीप इट अप आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या प्रवासासाठी. काय मिसिंग होतं मी तुला सांगते. हे गाणं तू आणखीन चांगलं करू शकलीस जर तू डोळ्यातनं कनेक्ट केलं असतंस तर. एखाद्याला डोळ्यात धरून ठेवणं, आणि नायक आहे तो, आणि हा प्रणय आहे, आणि ह्या प्रणयाला एक ठहराव आहे, तर त्याच्यात लगबग करून नाही चालणार. हा, बीट मागे धा पण चाललंय असं असं असं. सो तिथे कुठेतरी कमी पडलीस, आणि याला कारण शिअर वय एवढंच आहे. सो हे नक्की तुझ्यात सुधारणा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला असं वाटलं की मी अजंता एल्लोरामध्ये आलो आणि एक मृण्मयी निघून आली आणि परफॉर्म करून गेली. तुझं एक्सप्रेशन्स, तुझं बॉडी लँग्वेज, जे आपण ग्रँडमास्टरचा व्हिडिओ बघून इन्स्पायर होत जात होतो, मृण्मयीने आज निभावलं. आणि 16 वर्षामध्ये असं एक्सप्रेशन्स, असं जे एक सेन्शुअस सॉन्ग आहे ते फॉलो करून परफॉर्म करायचं म्हणजे खूप कठीण असतं, कारण शी स्टील इनोसेंट. माझ्यासारखी निरागस्त आहे ती. वन्स मोर प्लीज. मास्टर स्वरूप, वन्स मोर, परत एकदा ती लाईन होऊन जाऊ देत. तर एक निरागस्त कोरिओग्राफर आणि एक इनोसेंट, परत एक निरागस्त कंटेस्टंट, ते कॉम्बिनेशन आणि असा एक डान्स फॉर्म. मास्टर स्वरूप केवढं येत आहे ते अंगावर. तर इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. मृण्मयी, लव्ह यू. कीप इट अप अँड ऑल द बेस्ट. छान छान कमेंट्स, कॉम्प्लिमेंट्स, पण अजून खूप काही पाहायचंय तुझ्यामध्ये, हो की नाही? वेल, आता आपण विचारूयात त्यांना, ज्यांनी या गाण्यानी आणि त्यांच्या अदाकारीनी या संपूर्ण जगाला वेड लावला, अशा आपल्या ग्रँड मास्टरना, की त्यांना तुझा हा परफॉर्मन्स कसा वाटला? सुपर या, फारच सुंदर. आणि मला डेफिनेटली असं वाटतं की आतापर्यंत तू जे काही परफॉर्मन्सेस केलेस त्याच्या हा पुढे होता, कारण हा वेगळ्या, जरी हा परफॉर्मन्स शृंगारिक आणि मादकतेच्या तर्फेकडे झुकणारा होता, तरी तो वेगळ्या प्रकारचा होता. त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. कीप इट अप ऑलवेज. थँक्यू. ग्रँडमास्टर, आम्हाला हे म्हणायचं आहे, जसं जे आम्ही व्हिडिओ बघून इन्स्पायर होत जात असतो, तर एक रिअल परफॉर्मन्समध्ये आम्हाला थोडं इन्स्पिरेशन हवं आहे. प्लीज प्लीज ग्रँड मास्टर, आपल्या ग्रँड मास्टरसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत.
बेस्ट. वी लव्ह यू अँड जस्ट लव्ह यू सो मच. सो थँक्यू सो मच फॉर दिस लवली परफॉर्मन्स. थँक्यू ग्रँडमा. मृण्मयी, तुझ्या मागच्या आठवड्यातील परफॉर्मन्सेसच्या आधारावर जनतेने तुला दिलाय 3रा क्रमांक. क्या बात है. थँक्यू सो मच. तुम्ही मला 3rd रँकवरती आत्तापर्यंत पोचवलं. पण मी तुम्हाला नक्की खात्री देते की मी तुम्हाला माझ्याकडनं अजून काहीतरी देऊ शकीन आणि अजून वरती जाऊ शकेन. थँक्यू. सुपर 9 मधले 4 डान्सिंग स्टार्स आपल्याला मिळालेत. आता मंचावर बोलूयात आपल्या उरलेल्या 5 डान्सिंग स्टार्सना. जोरदार स्वागत करा. स्वप्नील मांडवकर, सुमेध, प्रतीक हिराक आणि स्वप्नील नगरकर यांचं. यातील 3 स्पर्धक सुरक्षित आहेत आणि 2 डेंजर झोन मध्ये. आता ते 2 स्पर्धक कोण आहेत हे आपल्याला कळणार आहे. जनतेचा निर्णय. सिद्धार्थ. पाच डान्सिंग स्टार्स पैकी जो पहिला स्पर्धक डेंजर झोन मध्ये आहे त्या स्पर्धकाचं नाव आहे हिराक. आणि जो दुसरा स्पर्धक हिराक बरोबर डेंजर झोन मध्ये असणार आहे त्या स्पर्धकाचं नाव आहे स्वप्नील नगरकर. सुमेध, स्वप्नील, प्रतीक, तुम्हा तिघांचंही अभिनंदन. तुम्ही आहात सुपर 9 मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या तिघांसाठी. तुम्हा तिघांचंही अभिनंदन. तुम्ही तिघही बॅक स्टेजला तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सची तयारी करू शकता. स्वप्नील, हिराक, तुम्ही दोघंही डेंजर झोन मध्ये आहात. तुमच्या परफॉर्मन्सची तुम्हाला वाट पाहावी लागेल. तोपर्यंत तुम्ही त्या लाल सोफ्यावर बसू शकता. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता आपल्या समोर येतोय फोक प्रमाणेच इतरही फॉर्म्स रोखठोक करणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. कौसल्या सुप्रजा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्యం దైవమాన్హికం. గోవిందా, ఇప్పుడు స్టార్ట్ చేయమంటావా? తెలుగోడి స్టైల్, నాటుకొట్టుడు బీట్, దుమ్మురపే డాన్స్, స్టైల్ బేబీ జిందాబాద్. స్టైల్ స్టైల్ నాటు స్టైల్, స్టెప్ స్టైల్, స్టైల్ బేబీ జిందాబాద్. ఎక్కడ చూసినా ఆ డాన్సే. జై
यांना रास केला. वॉट अ परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यांना स्वप्नीला डार्लिंग वॉट अ परफॉर्मन्स आहे. थँक्यू या. माय गॉड आय एम फ्लॅटर्ड. माय गॉड आल्सो. इतका सुंदर परफॉर्मन्स. काय बोलू मी. वाह वाह वाह. आता आपण जाणून घेऊयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. सुपर. कारण की जे गाणं आता तू केलंयस टॉलिवूड स्टाईल, त्या टॉलिवूड स्टाईलच्या सगळ्या एलिमेंट्स तू करेक्ट दाखवल्यास. तुझ्या ऍक्ट वाईज फक्त तुझं आणि माझं ट्युनिंग झालं नाही एवढंच. त्याच्यामध्ये एक आपण बोलतो ना सॉलिड मजा आली, असं थोडं कमी वाटलं. पण तू डान्स आणि तुझी स्टाईल सुपर्ब केली आहेस. थँक्यू स्वप्नील. धमाल. आणि तुला सगळं करायचं होतं ना स्वप्नील आज स्टेजवर येऊन. अच्छा बिस्टर सगळं तू करून घेतलंस ना आज. मजा आणलीस तू. 5 आठवडे कंट्रोल केले. पूर्ण 100% एंटरटेनमेंट पॅकेज होतं आणि मला मजा आली. विशेषतः हा पिवळा रंग आणि लाल रंग तुला फारच उठून दिसतोय. चष्मी जी काय लावली आहेस तू चष्मी ती पण सॉलिड आहे. उत्तम. थँक्यू मॅम. थँक्यू. मास्टर स्वरूप, हे टॉलिवूड हळदी कुंकू कसं काय जमलं. स्वप्नील, एकच मला म्हणायचं आहे, जटांग फट्यांग सिझलिंग परफॉर्मन्स. आपल्या ग्रँड मास्टरकडनं स्टँडिंग ओवेशन आणि जटँग फटँग आणि सिझलिंग परफॉर्मन्स आहे. माइंड ब्लोईंग. आता यांना आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला. शाला बावंदी कदा. ओके दॅट मीन्स अप्रतिम उत्तम. मी स्टँडिंग ओवेशन देऊनच टाकले. अजून एक गोष्ट परत करू इच्छिते. थँक्यू मॅम. थँक्यू. माइंड ब्लोईंग. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीयेत. नाव वी आर टॉकिंग अबाउट कॉम्पिटिशन. दिस इज इट. खूप 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 अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू मॅम. मला एक गोष्ट विचारायची आहे की स्वप्नील, टॉलिवूड परफॉर्मन्स झाला, त्याच्यानंतर मध्येच एक कोंकणी गाणं सुरू होतं बरोबर. त्या ह्याच्यावरती तू लगेच ऑफबीट गेलास. ते खूपच अवघड आहे, पण कसं मॅनेज केलंस तू ते. ऍक्च्युली गणपतीत वगैरे नाचताना मी अशा बऱ्याच लोकांना बघितलंय की बीट चालू असेल धांग धांग धांग, त्यांना काहीच माहिती नसतं. म्हणजे तो पॅच फक्त त्यांच्यासाठी होता. म्हणजे काही वाजत असेल मध्येच हसणार वगैरे. म्हणजे त्यांच्याकडनं हे खरंच आलंय माझ्याकडे. तर मी सरांना सांगितलेलं की, आणि सरांनी सांगितलं की ठीक आहे आता बाबा कर, पण ते कमी झालं पाहिजे कारण कुठेही डान्स सुटला नाही पाहिजे, कॅरेक्टर सुटला नाही पाहिजे. त्यामुळे सरांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल सरांना थँक्यू. स्वप्नील, तू आम्हाला तुझ्या डान्सनी खुश केलेस. आता मी तुला अशी एक बातमी देईन जेणे तू आणखी खुश होशील. ती बातमी अशी आहे की तुझ्या मागच्या आठवड्यातील परफॉर्मन्सच्या आधारावर जनतेनं तुला वोट्स दिले बरोबर. हो. त्या वोट्सनुसार जनतेनं तुला दिलाय 5वा क्रमांक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. थँक्यू. 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 सर्व वोटिंग लाईन सुरू आहेत. तुम्ही बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्या यांना स्वप्नीलला वोट करू शकता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू स्वप्नील. आता वळूयात आपल्या सुपर 9 मधल्या पुढच्या स्पर्धकाकडे. येतोय मागच्या आठवड्यात मातीत खेळून परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारा मास्टर देवेंद्रचा दमदार चॉकलेट बॉय, पुण्याचा सुमेध. उडो राजमुखी मृगराजकरी गजराज विराजितांगधी घनसार सुगंधि विलासिनी कनकांगी विकार समुद्र सुते
ब्लास्टिंग माइंड बॉगलिंग परफॉर्मन्स होता. सुमेध सुमेध सुमेध, यू आर ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. थँक्यू. मास्टर सोनिया. ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप छान झाला सुमेध, खूप छान. आणि ह्याचं कारण मी तुला सांगते की विलंबित लय आणि द्रुतलय ह्याचं फार फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन होतं हे. विलंबित लय म्हणजे व्हेरी स्लो, द्रुतलय म्हणजे व्हेरी फास्ट. त्याचं अप्रतिम कॉम्बिनेशन होतं. जिथे जिथे तू क्लासिकल फॉर्म वापरलास तिथे विलंबित लय वापरलीस, आणि जिथे तू तुझी स्टाईल केलीस तिथे तू सुटला होतास म्हणजे द्रुतलय वापरलीस. बरं, तू जो एक मोदक खाल्लास तो फारच अप्रतिम होता, सोंडेनी असा उडवून तुझ्या स्टाईलमध्ये, तेही मला आवडलं. मुद्रा अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या, अदरवाईज खूप छान परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. मला आवडलं तू थाल बरोबर केलं. मास्टर देवेंद्र, परत एक फोकचं एलिमेंट. सुपर. ते कुचिपुडी स्टाईल मध्ये थाळी वापरतात. ब्युटिफुली डन. ब्युटिफुली डन सुमेध. आय लव्ह यू. ऑल द बेस्ट. मला तुला बघायचं आहे टॉप 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 पोझिशन मध्ये. ऑल द बेस्ट. वर्क हार्ड. थँक्यू सर. चॉकलेट बॉय. येस सर. मला ग्रँडमास्टर पहिलं सुमेधचं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण की 2 दिवस तो माझ्या घरी होता. माझ्या मिसेसकडे तो भरतनाट्यमचं बेसिक शिकत होता. काँग्रेस सुमेध, तू खूप छान पद्धतीने केलंस. चकदे फट्टे. थँक्यू सर. सुपर सुमेध, रॉकिंग. थँक्यू सर. कीप इट अप. आपल्या मास्टर कडून चकदे फट्टे, क्या बात है. आणि तू तसं बघितलंस तर तिन्ही मास्टर्सना जाम खुश करून टाकलंयस, हो की नाही? विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्यांना परफॉर्मन्स कसा वाटला. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट वाटला. म्हणजे Thank you. ब्रिलियंट ब्रिलियंट सिम्पली ब्रिलियंट. Thank you. आणि मला तुझे एक्सप्रेशन्स फार आवडले. ते इतके असे इतके ऍप्ट होते, इतके सुंदर होते की बघा हा मी आता असा नाचणार आहे. हाऊ डू यू लाईक दॅट. अँड देन देवर अगेन गोइंग इन टू, म्हणजे ते नॅचरली इतके छान सुंदर असे फ्लो होत होते तुझ्या चेहऱ्यावर ना, की ते पण आम्हाला अगदी खिळवून ठेवत होते तुझ्या ऍक्ट मध्ये. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. तू स्टार आहेस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅम. सुपर. अप्रतिम 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 असा तुझा ऍक्ट झाला. यात तू क्लासिकल केलंस, हो की नाही? पण आता आपल्याकडे क्लासिकलच्या मास्टर म्हणजे मास्टर सोनिया आहेत. सो मग आपण त्यांना इथे बोलावून थोडस तुला शिकवता येईल का? शुअर मॅम. असं विनंती करूया का? मला वाटतं सोनिया मॅमनी पॉपिंग करावं आणि सुमेधने क्लासिकल हे काहीतरी बघायला आम्हाला जाम आवडेल. आज माझी कावड बांधण्याची ठरवलेली आहे. सुमेधसाठी कवित्त म्हणावंसं वाटेल, ते मला आधी म्हणू देत. श्रवण सुंदर नाम गणपती, गणपती गणपती श्रवण सुंदर नाम गणपती, ज्ञाननाथ गजानम त्रिगद लंबोधर एकदंत धा एकदंत धा एकदंत धा. उडो राजमुखी मृगराज कडी गजराज विराजित घनसार सुगंधी विलासिनी कनसांगी विकार समुद्र उडो राजमुखी मृगराज कडी गजराज विराजित मंदगती. Fantastic! Thank you so much, Master Sonia. तुला माहितीये, जनतेने सुद्धा तुला थोडंफार खुश केलंय, माहितीये का? नाही, अजून तरी नाही माहिती. नाही माहिती. जनतेने तुला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलंय. दुसरा क्रमांक. क्या बात आहे सुमेध. एकदम खूप चांगलं वाटतंय. ऍक्च्युली आतापर्यंत जेवढे मी मेहनत केली आहे त्याच्याहून जास्त मला साथ दिल्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन. आणि असाच जर मला प्रतिसाद तुमच्याकडनं मिळत राहिला तर मी नक्की तुम्हाला दर आठवड्याला खुश करत राहीन. थँक्यू.
मधला पुढचा कंटेस्टंट आता आपल्या समोर येतोय. येत आहे मास्टर सोनियाच्या मते नेहमी 90% मार्क मिळवणारा विद्यार्थी मास्टर स्वरूपचा शिलेदार प्रतीक. काय झालं अगं? हो अशी कुठं चालली पंजाब गस्त खात आली तू घेऊन चाले बेगी बेगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली ती मला लागली कुणाची उत्सुकी मला लागली कुणाची उत्सुकी फुलाची भाजी राजाची लाजू नको मला लागली कुणाची उत्सुकी. लागलं मला पिसू त्यानं माझीच घेतली फिरकी मला लागली कुणाची उत्सुकी मला लागली कुणाची उत्सुकी. कुणाची ह्याची का त्याची लाजू नको मला लागली कुणाची. काय गे हौशे कुठची ग तू? हा बाई जरा जास्तच चावट दिसतायत नाही का? पण बाई कमाल दिसतायत. काय सांगू आता. बरं तुम्हाला ती उचकी बिचकी लागली होती ना? कोणाची उचकी लागली हो ते सांगता का पहिले? लाजलं. नाव घ्या जरा, एक नाव घ्या. चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मून. चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मून. स्वरूप यांचं नाव घेते शिलेदारांची सून. मास्टर स्वरूप व्हेरी नाईस. पण तुमच्या सुनेचं रँकिंग माहिती आहे का तुम्हाला? हा प्रतीक नाही माहिती? मी सांगू. आव जनतेनं यांना दिले टॉप पोझिशन. सगळ्यात जास्त वोट्स मिळाले प्रतीकला. सर्वात प्रथम जनता मायबाप जिथे ग्रँडमास्टर सांगितलंय खूप 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 म्हणजे मनापूर्वक खूपच मला थँक्यू म्हणायचं आहे. अशीच तुमची कृपा राहावी प्लीज. थँक्यू. आता आपण आपल्या मास्टर्सना विचारूयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर सोनिया. मी म्हटलं होतं की तू 90% मिळवशील तर तू डायरेक्ट बोर्डातच आलास. अभिनंदन तुझं की तू टॉप पोझिशन मिळवलीस. खूप मनापासून अभिनंदन. खूप छान झाली लावणी. मला असं वाटतं की तू जितका छान लाजलास तितकं या मुलींना सुद्धा लाजता येईल की नाही खरंच शंकाच आहे. मला सुरुवातीला तू थोडासा बेताल वाटलास जिथे तू लावणीची सुरुवात केलीस. पण ठीक आहे कारण नंतर तू ते कव्हर केलंस आणि नंतर तू ते एक्सप्रेशन्सनी आणि तुझं मुरकणं आणि ते चटचट इकडे तिकडे आणि ह्याची का त्याची सगळं तुला भलतंच जमलं होतं आज एकदम. खूप छान. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. मास्टर सोनिया म्हणाला तसं मी सेम सांगणार होतो की सुरुवातीचा तुझा जो पार्ट होता तो खूप ऑफबीटमध्ये होता. कुठे तरलास माहितीये का? तुझ्या एक्सप्रेशन्सवर तू आजची लावणी तरवलेस. कारण की जसं तू ह्याची का त्याची केलंस किंवा लाजलास. तू खूप छान एंटरटेनमेंट ऍक्ट केलास. तुझं अभिनंदन आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुझ्या टॉप पोझिशनसाठी. थँक्यू सो मच. अभिनंदन. थँक्यू सो मच. शिलेदार कॉंग्रॅट्स फॉर टॉप पोझिशन फॉर नाव.
बँग ऑन. मास्टर सोन्यानी पकडलं. आम्ही हे म्हणत होतो की सुरुवातीचं ते आहे प्रॉब्लेम प्रतीक ते कर अँड बट प्रतीक यू आर ब्युटिफुल ऑन द स्टेज. प्रतीकचं डान्सच्या प्रती जे प्रेम आहे आणि हा मंचावरचं प्रेम आहे ते पूर्णप्रमाणे दिसतोय आपल्याला. त्याचा प्रवास जसा सुरू झाला थांबला मध्ये तो परत आला आणि मला हे म्हणायचं आहे की प्रतीक आता थांबणार नाही. प्रतीक विल गो ऑल द वे अप. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन प्रतीक. आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. सुंदरच हो बाई, फारच सुंदर. माझं अतिशय आवडत्या गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. मी बऱ्याचदा जिथे जिथे चान्स मिळाला तिथे परफॉर्म पण केलंय आणि मला असं वाटतं साधी सुटकी गोष्ट नाहीये की कॉम्पिटिशन मधनं बाहेर होणं, कॉम्पिटिशन मध्ये परत येणं आणि कॉम्पिटिशन मध्ये परत टॉपचा स्लॉट लोकांच्या मनामध्ये घर करणं ही गोष्ट सगळ्यात मोठी असते आणि त्या डान्सच्या प्रेमाला आणि पॅशनला एक स्टँडिंग ओवेशन झालंच पाहिजे. वा वा, आपल्या ग्रँड मास्टर कडून स्टँडिंग ओवेशन मिळालंय. सुंदर, अप्रतिम. कीप इट अप. यू डिझर्व इट अँड आय एम शुअर तू ती पोझिशन अशीच होल्ड ऑन पण करून ठेवशील आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या प्रतीकसाठी. सुपर 9 मध्ये गेलेल्या सर्व डान्सिंग स्टार्सचे परफॉर्मन्सेस झालेत आणि आता वेळ आहे ती म्हणजे डेंजर झोन मध्ये असलेल्या 3 डान्सिंग स्टार्सच्या परफॉर्मन्सची. आता आपल्या समोर येत आहे लावण्याची बहार उडवून देणारी लावणी क्वीन मास्टर सोनियाची कलाकार पुण्याची टपोरी अक्षता. परफॉर्मन्स वाढून टाकलंस, आग लावून टाकलीस तू. थेट आपण मास्टर्स कडे जाऊयात. Akshata, you're a bomb. You're a bombshell. Thank you, sir. The entire energy, expression, body language. Thank you. जे काही हवं होतं म्हणजे तू होल्ड करून टिल दी एंड तू ते परफेक्शनने निभावलं इकडे. आणि सरप्राइझिंगली मला हे म्हणायचं आहे प्रेक्षकांना की का अक्षता तिकडे आहे. प्लीज डोंट कीप हर देअर. अक्षताला आणा इकडे. अक्षता, तुझी सुरुवात, त्याच्यानंतर तू हळूहळू खाली उतरलीस, खूप छान. झोपल्यानंतर कंबर उडवलीस आणि ती आमच्या दोघांची जी ऍक्टिंग केलीस ना, सुपर.
शेवटचे जे गोड स्माईल होतं ना ते थ्रू आउट सॉन्ग मला पाहिजे होतं. पण तू गाण्याप्रमाणे जो ऍक्ट केलायस, रॉकिंग ऍक्ट. थँक्यू सर. कॉंग्रॅट्स. थँक्यू. सुंदर. थँक्यू. मला इथे आवर्जून एक सांगावंसं वाटतं की माधुरी दीक्षित सगळ्यांची लाडकी, ज्यांनी एक आयटम नंबर केलं आणि ते चोली के पीछे गेलं, की आयटम नंबर असावा, आयटम सॉन्ग असावं, तर असं असं काम केलं त्यांनी, असं मला वाटतं. थ्रू आउट गाण्याच्या सुरुवातीपासून मी म्हणते अ ते ज्ञ पूर्ण बाराखडी उत्तम, तिथून एंड होईपर्यंत त्याचा कुठेही काय म्हणतो पण पकड सोडली नव्हती. डोळे, चेस्ट मुवमेंट, कंबर आणि पाय, ते इतकं असं तू प्रिसिजननी वेगळं वेगळं काढून दाखवलंस ना. पदर असतात ना तसे मस्त दाखवलेस. खूप छान. थँक्यू. नाही, मला तुम्हाला हे विचारायचंच होतं मास्टर सोनिया, कारण तुमच्याकडून चोली के पीछे आयटम नंबर, आयटम सॉन्ग म्हणजे जरा मी तरी पण हिंमत नाही केली. सो तुम्हीच सांगितलं ते बरं झालं. पण काय म्हणजे तू कन्व्हिन्स वगैरे केलंस त्यांना? ऍक्च्युली काय आलंय, आपली जी कंटेस्टंट होती ऋतुजा, तिला हे गाणं करायची खूप इच्छा होती. बरं. ती मला म्हणली होती की अक्षु मला एकदा चोली के पिच्छे करायचंय, पण ती ते नाही करू शकली आणि मी हा डान्स तिला डेडिकेट करते. So sweet. म्हणून मी हा डान्स केला आज. आणि मास्टर सोनिया, थँक्यू की तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी मला हा डान्स करण्याची संधी दिली. थँक्यू. सो स्वीट. अक्षू, विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. फट्टाकडी आहेस ग तू. खरोखरच ह्या तिघांसारखं मलाही कळत नाही की तुला का डेंजर झोन मध्ये टाकले आणि तू गेलीसच कशी तिकडे. आज तर तुझा परफॉर्मन्स अप्रतिमच होता. मला वाटतं मला बोलायची गरज नाही. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच अक्षता. आणि आता येत आहे आपल्या पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये कृष्ण बनून सगळ्यांचं मन मोहून घेणारा देवेंद्रचा दमदार मुंबईचा हिरागदा. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फणीच्या अंगावरती चिमुरतीची चिमुरडी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. व्हॉट अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हिराकसाठी. आता आपण बघूयात की आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ओके, मास्टर सोनिया. प्रथम तुझं अभिनंदन की एका मराठी गाण्यावर तू तुझी स्टाईल परफॉर्म केलीस. आणि जसं गाणं हलकं होतं ना तसं त्या तुझ्या स्टाईलला पण तू हलकं करून नाचत होतास. फक्त मला असं वाटतं की तुला लयकारीवर, तुझ्या रिदम सेन्सवर खूप खूप काम करायला हवंय. हो, त्याची काळजी घे. पण तुझी स्टाईल तुला जमली आहे, तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तू खूप छान करतोस. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. स्पेशली प्रॉप्सचा उपयोग
लास्टमध्ये रिबेन घेऊन दोन्ही हाताने कंट्रोल करायला म्हणजे ते खूप कठीण असतं रिदममध्ये. I like the cool breeze blowing over my head. Really loved your performance. And Hirak, I love you as a person. Thank you so Nice. much. Thank you so much. हिरा, माय कृष्णा बॉय, जसं गाणं आहे तू जस्ट वाऱ्यावरती फ्लोट होत होतास माहिती आहे का, ऑन फ्लोअर. तुझी बॉडी लँग्वेज, कारण की त्याच्यावरचा जो रिदम आहे इट्स लाईक अ कॉम्पिंग आहे आणि रेगे जसं डान्स झिंग चॅक चॅक झिंग चॅक, इट्स अ फ्लोटिंग ऍक्ट होता आणि रिदम होता. आणि तुझ्या स्माईल सारखा तो छान स्वीट ऍक्ट होता. कॉंग्रॅट्स हिरा, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू मास्टर्स. ग्रँड मास्टर, कसा वाटला परफॉर्मन्स? ॲब्सोल्युटली लव्ड इट. मला तर असं वाटतं की आपल्या आजच्या परफॉर्मन्सेस मधला अतिशय छान परफॉर्मन्सेस मधला नक्कीच हा एक परफॉर्मन्स आहे. एकदम स्वप्नामधल्या ऍक्ट सारखा ऍक्ट झाला. खूपच सुंदर. मला अतिशय आवडलं ते सगळे त्याची बॉडी लाईन्स आणि हे ते असं कुठे असं मला कुठेच म्हणजे इट वॉज जस्ट ब्युटिफुल. एकदम ड्रीम लाईक परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट हिरा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. आता येत आहे क्रांतिकारकाच्या आयुष्यातलं जीव घेणं सत्य दाखवणारा मास्टर सोनियाचा कलाकार मुंबईचा स्वप्नील नगरकर. असली ही भयंकर शिक्षा होईना सहन हे आता परतून ताई माझ्या बाळा. हे समजून घेना ह्या बापाला, हे माफ करना ह्या बापाला, हे समजून घेना ह्या बापाला, हे माफ करना ह्या बापाला. कसली ही भयंकर शिक्षा होईना सहन हे आता परतून ये आता माझ्या बाळा. कितीदा मी ओरडलो चिडलो रडलो उरी पोटी, पण ती तडफड माझी होती वेड्या तुझ्याच साठी. माझी ती घुसमट सगळी माझा तो राग सगळा नाही कळला कधी कुणाला. हे समजून घेना ह्या बापाला. स्वप्नीलसाठी जोरदार टाळ्या. आपण मास्टर्सना विचारूया. मास्टर देवेंद्र. स्वप्नील, खूप छान ऍक्ट होता तुझा. आय थिंक सो. न्यू बॉर्न बेबी आणि आपल्या हातातून सुटून जाते, राईट. आणि त्याच्यानंतरची जी आपली तळमळ असते आणि आपण आपल्या मुलाला खूप मिस करतोय, ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने तू दाखवल्यास आणि खूप इमोशनल आणि टचिंग ऍक्ट होता तुझा. रिअली गुड. कॉंग्रॅट्स स्वप्नील. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. सुरुवातीपासून जो स्वप्नील मला बघायचा आहे तो मला आज खरंच दिसला परत. आणि हा स्वप्नील आहे टॉप पोझिशनचा कंटेंडर. थँक्यू सर. थँक्यू सो मच.
तुझं इकडे बॅक एक जम्प होतं, सॉफ्टली डान्स, सुपरबली एक्झिक्युटेड. तुझं ते हाईट आहे त्याचा फार छान प्रमाणे उपयोग करतोय तू. मला एक म्हणायचं आहे तुला, ते म्हणतात ना, आपण एक फेमस डायलॉग आहे मिस्टर बच्चनचा, हम जहाँ पे खडे होते वहीं पे लाईन सुरू होती है. उभा राहा तिकडे आणि लाईन तुझ्या पाठीमागे सुरू कर. थँक्यू सो मच. सुपरबली सेड मास्टर स्वरूप. झटँग पटँग सिझलिंग परफॉर्मन्स. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. क्रांत किडत काकड किडत काकड धा, क्रांत किडत काकड थँक्यू मॅम. क्रांत किडत काकड किडत काकड धा धा धा. थँक्यू सो मच. मला माहित नाही की यार मला माहित नाही की तू डेंजर झोन मध्ये काय आहेस. मी एवढंच म्हणते, मला खूप काही म्हणायचंय खरं, आता नाही म्हणता येते, पण मी म्हणेन की बरं तू नाही ये आता बाळा, माझ्या बाळा, तुझ्याच गाण्यातल्या ओळी. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. अतिशय इमोशनल कॉन्सेप्ट होती. स्वप्नील, तू नेहमी जे काय तुला दिलंय ते छान केलंयस, पण आज जे काय तू केलंयस त्याच्याकरता मी एकच करू शकते. स्टँडिंग ओवेशन ग्रँड मास्टरचं. अतिशय त्याची ब्रिलियंट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. रसिको मायबाप, माझ्याकडून जे काही चुका झाल्यात अगोदरच्या परफॉर्मन्समध्ये, त्यासाठी मी खूप 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 सॉरी बोलतो. याच्यापुढे मी सगळे परफॉर्मन्स खूप छान करेन. असंच तुम्ही मला चांगल्यापैकी वोट करत राहा. पूर्ण डेंजर झोनमध्ये मला नका आणू प्लीज. थँक्यू सो मच. आता वेळ आहे ती म्हणजे जनतेनं दिलेला निकाल जाहीर करण्याची. एक मिनिट, त्याच्याही आधी एक महत्वाची गोष्ट करायची राहिली आहे. काय? आजचा आपला लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे जाहीर करण्याची. मी इथे सांगू इच्छिते की लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे हा आपल्या ग्रँड मास्टरनी आपल्या डान्सिंग स्टार्सच्या आजच्या परफॉर्मन्सेसच्या आधारावर निवडलेला आहे. आणि आपल्या प्रेक्षकांनी, आपल्या रसिक मायबापांनी ह्याच डान्सिंग स्टार्सच्या मागच्या आठवड्यातील परफॉर्मन्सेसच्या आधारावर त्यांचा कौल दिलाय. त्यामुळे ज्या स्पर्धकाला आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे मिळेल तो सेफ असेलच असं नाहीये. त्यामुळे जाणून घेऊया की लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे कोण पटकावणार आहे. ग्रँड मास्टर. आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारा स्पर्धक आहे स्वप्नील मांडवकर. स्वप्नील, तुला मिळत आहे लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक गिफ्ट हॅम्पर. पण स्वप्नील, यासाठी तुला गर्लफ्रेंड शोधावी लागेल, कारण ते लेडीज परफ्यूम आहे. थँक्यू सो मच स्वप्नील, तू बसू शकतोस. थँक्यू. डेंजर झोन मध्ये असलेल्या तिन्ही स्पर्धकांना मी मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आणि आता वेळ झालेली आहे जनतेच्या परीक्षेच्या निकालाची. जनतेच्या परीक्षेच्या निकालानुसार ज्या डान्सिंग स्टारचा ह्या मंचावरील प्रवास इथेच संपतोय, त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे हिराक. अक्षता, स्वप्नील,
तुम्हा दोघांचंही अभिनंदन. तुम्ही दोघंही आहात सुपर 9 मध्ये. स्वप्नील, तुझी पोझिशन आहे 8 आणि अक्षता, तुझी पोझिशन आहे 9. ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. सबसे पहले बहुत बहुत ज़्यादा थैंक्स तीनों मेंटोर्स एंड ग्रैंड मास्टर. आप लोग ने मुझे सिलेक्शन किया और यहाँ पे लाया. एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म दिया था दिखाने के लिए, लेकिन मैं नहीं दिखा पाया. सो आई एम सो सॉरी. हीरा, हाँ सर. डेफिनेटली अभी तक जो भी आपने किया है, इट वॉज रियली सुपर्ब. थैंक यू. ओके, प्राउड ऑफ यू हीरा. तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती आहे आम्हा सर्वांतर्फे की प्लीज फक्त त्यांना अप्रिशिएट करू नका, फोन उचला आणि त्यांच्याकरता वोट करा. त्यांची नशीबं, त्यांची भवितव्य, करिअर्स यापुढे तुमच्या हाती. आणि आपल्याला आयडिया डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परफेक्ट सुपरस्टार तेव्हाच मिळणार जेव्हा तुमची अजूनही खूप खूप मोठ्या प्रमाणावरती साथ मिळणार. थँक्यू सो मच. हिरा, तुझा प्रवास जरी संपला असला तरी तुला आणखी एक नवी संधी मिळणार आहे. ती अशी आहे की उद्या तुला ह्याच मंचावरती पुन्हा एकदा शेवटचं परफॉर्म करायचंय आणि एक तगडा परफॉर्मन्स आपल्या प्रेक्षकांना द्यायचा आहे. पाहत रहा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स. शोध महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारचा.